आता मला असा प्रश्न पडलाय, की जसं प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, चांगली आणि वाईट. तर या क्षेत्रामध्ये पण समज आणि गैरसमज असे खूप आहेत. तर त्या संदर्भामध्ये काही समज आणि गैरसमज आहेत. त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्या. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, सूत्रसंचालन म्हणजे फक्त बोलणं. हे खोटं आहे किंवा हे चुकीचं आहे. अ, बोलणं हा त्यातला एक भाग आहे. पण सूत्रसंचालन म्हणजे फक्त बोलणं हे मला मान्य नाही. बोलण्यासोबत अनेक गोष्टी केल्यावर जे बाहेर येतं ते सूत्रांचं संचालन. वा फक्त इंग्रजीत किंवा सुंदर दिसणारेच अँकर होऊ शकतात. हे सुद्धा साफ खोटं आहे. साफ खोटं आहे. मी मगाशी उल्लेख केला स्टीव्ह हार्वे नावाचे अ, ते मला वर्णावर जायचं नाही. पण जगातले तुम्ही उत्तम 20 निवेदकांची यादी जर पाहिली, तर त्यांचं दिसणं तुम्ही स्वतः चेक करा. त्यांचं दिसणं आणि त्यांचं निवेदन या दोन्हीमध्ये म्हणजे ते दोन्ही विरुद्धार्थी आहेत. तुमच्या दिसण्यावर आणि तुमच्या निवेदनावर. त्याचा किंवा कुठलाही आयोजक तुमच्या दिसण्यावरून तुम्हाला सिलेक्ट करतो, असं साफ खोटं आहे. हां, तुमच्या चांगल्या निवेदन शैलीसोबत तुमचं चांगलं दिसणं असेल, तर दॅट इज अॅन ॲडेड एडव्हांटेज हा फरक पडू शकतो. ओके. निवेदक हा फक्त कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट करण्यासाठी असतो. नाही, असं नाहीये. निवेदक हा प्रत्येक टप्प्यावर असतो. निवेदक हा कार्यक्रमाची उंची वाढवत असतो. निवेदक हा प्रेक्षकांना खेळवत असतो, तो खेळवून ठेवतो. प्रेक्षकांना कुठेही हलू देत नाही. प्रेक्षकांना एंगेज ठेवतो आणि निवेदनातनं सुद्धा तो त्याच्या परीनं ज्ञानार्जन करत असतो. जेणेकरून तो जे काही बोलतोय त्यातनं सुद्धा थोडंसं प्रेक्षक काहीतरी घ्यावं आणि कार्यक्रमाची ओव्हरऑल उंची वाढवी, असा तो प्रयत्न करत असतो. म्हणून फक्त शेवट आणि आरंभ यासाठी निवेदक असतो, हे चुकीचं आहे. लाईव्ह प्रोग्राममध्ये चुका चालतात. चालतात. चुका लाईव्हच नाही, रेकॉर्डेड प्रोग्राममध्येही चालतात. मुद्दा हा आहे, की तुम्ही ती चूक लगेच सुधारता कशी? किंवा तुम्ही ती सुधारली की नाही सुधारली? आणि जर सुधारता येत नसेल, तर तुम्ही दिलगिरी व्यक्त करताय का आणि काय शब्दात व्यक्त करताय? आणि हेच निवेदकाला जमलं पाहिजे. सूत्रसंचालन शिकण्याची गरज नाहीये. फक्त माईक हातात घ्या आणि बोला. नाही, नाही. अ, ही हे हा गैरसमज असू शकेल. मी 25 वर्ष झाले, 25 पेक्षा जास्त वर्ष मी शिकण्याचा प्रयत्न करतोय. जसं-जसं एक-एक वर्ष वाढतंय तसं-तसं माझ्या असं लक्षात येतंय अजून बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या राहिल्या आहेत. मी निवेदनामध्ये अजूनही मला असं वाटतं अजून 10% सुद्धा नाही. अजून बरंच शिकायचंय. म्हणजे 25 वर्षाचा अनुभव झाल्यानंतरही असं वाटतंय अगदी, अगदी. शिकायचंय. ओके. सूत्रसंचालन फक्त एखादा साइड हसल आहे. हे व्यक्तिसापेक्ष आहे खरं तर. हे तुम्ही स्वतःचं करिअर, स्वतःचं व्यक्तिमत्व किंवा ओव्हरऑल तुमची करिअर आणि अॅम्बिशन तुमची महत्वाकांक्षा तुम्ही कशी आखली आहे तुमच्या आयुष्यामध्ये याच्यावर डिपेंड करतं. तर मला असं वाटतं हे व्यक्तिसापेक्ष आहे. ओके. एम-सी, होस्ट आणि अँकर सगळं एकच असतं. नाही, ही नावं आहे. मी म्हणालो तसं तुम्ही एखाद्या अँकरला एम-सी म्हणला फरक काही पडत नाही. एखाद्या समालोचकाला तुम्ही अँकर म्हणाल काही फरक पडत नाही. एखाद्या सूत्रसंचालकाला तुम्ही निवेदक म्हणलात, कशाने फरक पडत नाही. तो कुठल्या कार्यक्रमाचं निवेदन करतोय आणि ते कसं करतोय हे जास्त महत्वाचं. बरोबर. आता आपण तुमचं वैयक्तिक आयुष्याकडे येऊया. म्हणजे तुमचं वैयक्तिक मत काय आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल? लाईव्ह कार्यक्रम की रेकॉर्डेड शो? दोन्ही दोन्ही. अ, निवेदन काय असलं पाहिजे? निवेदन करण्यासाठी काय नाही केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? त्यासाठी पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची आहे? जेव्हा तुम्ही निवेदक म्हणून एखादा कार्यक्रम हाती घेतात, तेव्हा तुम्ही त्या कार्यक्रमाचे भाग होतात. त्या कमिटी मेंबरचे भाग होतात. याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आणि एकंदरीतच जेव्हा तुम्हाला निवेदन करायचंय, तेव्हा तुम्हाला समाजात करंट अफेअर्स जे काही चालू आहेत, घडामोडी ज्या काही चालू आहेत, त्याच्याशी तुम्हाला त्याची नाळ जोडता आली पाहिजे. या सर्व गोष्टी समजून घेऊन तुम्हाला ते निवेदन करण्यासाठी काय-काय महत्वाचं आहे आणि काय नाहीये किंवा असं आपण म्हणूयात, की एक निवेदक होण्यासाठीचा एक खूप मोठा उपक्रम आपल्याला ह्या एपिसोडमधून पाहायला मिळणार आहे, समजणार आहे. तर सर खूप-खूप धन्यवाद तुमचं. आपण एवढंच थांबणार नाहीयेत. तर आज आपलं निवेदन हा विषय जरी संपला असला, तरी आम्ही तुम्हाला परत बोलूयात. नक्की. जशी प्रेक्षकांची डिमांड येईल त्या विषयावरती आणि मला माहिती तुमच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे. तर पुढच्या विषयावरती आपण नक्की तुमच्याशी भेट करूयात. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि मनोगतला खूप खूप शुभेच्छा.